ताटाची शोभा वाढवणारी किंवा तोंडातल्या प्रत्येक घासाची चव वाढवणारी शेंगदाणा लसूणी चटणी आज आपण पाहणार आहोत. आजारपणात जर हे कोणाला खायला दिली तर 4 घास जास्त खातील आजारी लोक, अशी ही चटणी आहे. प्रवासात जायचं असेल तर महिनोन-महिने छान अशी टिकणारी चटणी तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता. भाताबरोबर, भाकरीबरोबर कशाबरोबरही छान टेस्टी अशी चटणी आज आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. याच्यामध्ये काही बारीक बारीक गोष्टी मी सांगितलेल्या आहेत, त्यामुळे तुमची चटणी खमंग टेस्टी बनेल. नमस्कार, मराठी वीकली रेसिपीजमध्ये खूप मनापासून स्वागत. आता इथं एक मी जाड बुडाचं पॅन घेतलेला आहे. पातळ घ्यायचा नाही, कारण आपल्याला शेंगदाणे इथं खमंग भाजायचे आहेत. खमंग भाजण्यावरच आपल्या चटणीची चव छान येते. आता इथं मी 250 ग्रॅम इतके शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे तुम्ही कोणतेही घेऊ शकता, सोलापुरी, कोणतेही जे असतील तुमच्याकडे ते. आणि आपल्याला हे छान मीडियम गॅसवर भाजायचे आहेत. असे तुटलेले शेंगदाणे शक्यतो घ्यायचे नाहीत, कारण ते लगेच करपतात. अख्खे शेंगदाणे घ्यायचे आणि छान मंद गॅसवर भाजायचे आहेत. फास्ट गॅसवर भाजायचं नाही, त्यानं आपल्या चटणीला चव छान येणार नाही, करपल्यासारखी चव येते. त्यामुळे शेंगदाणे भाजण्यावरच शेंगदाण्या चटणीचं खूप अर्धतर चव असते. त्यामुळे हे छान भाजून आपल्याला बाजूला ठेवायचे. आता काय करायचं, त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल घ्यायचं आहे. तेलाचा वापर जास्त नाही करायचा. इथं आपण कोथिंबिरीचा वापर करणार आहोत. यानं आपल्या चटणीला छान टेस्ट येणार आहे. आणि कोथिंबीर धुवून घेतलेली असल्यामुळे त्याच्यामध्ये मॉइश्चर असतं. ते सगळं मॉइश्चर निघून जाईपर्यंत आपल्याला या तेलामध्ये छान कडक होऊ द्यायची आहे. कोथिंबीर करपू द्यायची नाही, फक्त कडक करायची. आणि त्याच्यातच मी हे 4 लसणाचे कांदे घेतलेले आहेत. 250 ग्रॅम शेंगदाण्यासाठी 4 लसणाचे छोटे कांदे घ्यायचे. यानं छान लसूणी चटणी तयार होते आपली. आणि ते पण या तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे. या लसणाबरोबरच कोथिंबिरीमधलं पण मॉइश्चर छानपैकी निघून जातं, ओली राहत नाही कोथिंबीर. जर तुम्ही कोथिंबीर ओली ठेवली तर जास्त दिवस टिकणार नाही चटणी, त्यामुळं कोथिंबीर मधलं मॉइश्चर घालवायचं आहे. आणि 1 मोठा चमचा जिऱ्याचा घेतलेला आहे. यानं आपल्या चटणीला छान टेस्ट येणार आहे. याच्यातच आपल्याला 1 चमचा तिखट टाकायचं आहे. तिखट आपण नंतरही आणखीन वापरणार आहोत. आणि 1 चमचा मीठ आणि तिखट तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे. आणि त्यातच लगेच आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत. आता मी गॅस पूर्ण बंद केलेला आहे. आता आपल्याला गॅस चालू ठेवायची गरज नाही. या गरम कढईमध्येच हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. शेंगदाणेही त्याच्यामध्ये हलकेसे आणखीन सगळा मसाला, लसण, त्याचं चव कोथिंबिरीची आणखीन त्याच्यामध्ये मिक्स होते. त्यामुळं ते जरा गरम करून घ्यायचे शेंगदाणे. आणि हे सगळं आपल्याला मिक्स झाल्यानंतर खाली ताटामध्ये घ्यायचे आहेत काढून. हे सगळं थंड करून घ्यायचं आहे. हे आपल्याला लगेच गरम गरम मिक्सरला करायचं नाही. जर तुम्ही गरम मिक्सरला केलं तर ती अजिबात चटणी छान लागत नाही, कच्ची अशी वेगळीच लागते. त्यामुळे हे सगळं आपल्याला भाजून घेतलेलं थंड करून घ्यायचं आहे. यानं आपली चटणी कुरकुरीत, टेस्टी अशी खमंग होते. जर तुम्ही आजारी लोकांसाठी थोडीशी करणार असाल तर याच्यामध्ये तिखटाचं प्रमाण अगदी कमी ठेवा. असं बिना तिखटाची केली तरीही छान चविष्ट अशी चटणी लागते ही. आणि थोडं थोडं घेऊन आपल्याला जास्त बारीक होऊ द्यायची नाही चटणी. एखादं थोडंसं मोठं राहिलं तरी शेंगदाणा तरी चालतं. आता थोडंसं मी आणखीन चटणी टाकणार आहे, कारण माझी चटणी जास्त तिखट नाही आहे. काश्मीरी मिरचीचा वापर असल्यामुळं ही तिखट नाही, त्यामुळं मी आणखीन थोडीशी चटणीचा वापर केलेला आहे. खमंग टेस्टी अशी मिक्सरला करून घ्यायची बारीक. मोठी भरड थोडीशी ठेवायची. खूप सुंदर लागते हे भाताबरोबर, भाकरीबरोबर. तुम्ही प्रवासात नेणार असाल तर ते पण खूप दिवस टिकते आणि आहे अशी चव याची राहते. चव कमी होत नाही अशी जर तुम्ही केली थोडंसं गरम करून गॅसवर येते. अशा पद्धतीनं तुम्ही ही शेंगदाणा लसूण चटणी नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. त्यानं माझे